ठाणे महानगरपालिका आणि मिशन रेबीज इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महापालिका क्षेत्रात रेबीजमुक्त ठाणे अभियान राबवण्यात येत आहे। रेबीजची लागण टाळून मानवी मृत्यू रोखणे तसेच रेबीज विषाणूच्या प्रसाराचे चक्र तोडणे यासाठी हे अभियान राबवण्यात येणार आहे। या अभियानात 29 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या काळात 10,000 भटक्या श्वानांचे रेबीज लसीकरण करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे। गेल्या वर्षी 7,000हून अधिक श्वानांचे रेबीज लसीकरण करण्यात आले होते। या उपक्रमात ठाणे CPCA, इंडियन सोसायटी फॉर वेटर्निटी ॲनिमेशन प्रोटेक्शन, सिटीजन्स फॉर ॲनिमल प्रोटेक्शन, VTEMM आणि PNW आशिया या संस्थांचं सहकार्य लाभलं आहे। भटक्या श्वानांच्या चाव्यामुळे रेबीजची लागण होऊन संबंधित व्यक्तीचा मृत्यू होतो। अशा मृत्यूचं प्रमाण 2030 पर्यंत शून्यावर आणण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। या उपक्रमाअंतर्गत विशेष अभियान राबवून त्यात भटक्या श्वानांचे रेबीज लसीकरण करण्यात येतं। गेल्या वर्षी ठाणे महानगरपालिकेने 7,409 भटक्या श्वानांना रेबीजची लस दिली होती। यंदाच्या वर्षातही पालिकेकडून हे अभियान राबवण्यात येणार आहे। मिशन रेबीज हे वर्ल्ड वाईड वेटरनरी सर्व्हिस असं म्हणून आम्ही वर्क करत आहे इकडे, आणि आम्ही वेगवेगळे स्टेट्समधून आलेलो आहे। आमचा हे मोहीम आहे का रेबीज मुक्त ठाणे, #रेबीज मुक्त ठाणे आम्ही करावं। आणि रेबीज हे जे बिमारी आहे याच्याबद्दल आम्ही 2 स्टेपामध्ये वर्क करत आहे। पहिला स्टेप म्हणजे आम्ही जास्तीत जास्त लोकांना एज्युकेट करत आहे की रेबीज हा काय रोग असतो, किंवा कुत्र्यांपासून कुत्रा जर चावलं तर काय फर्स्ट एड घ्यावा, कुठे ट्रीटमेंट घ्यावी या प्रकारे। आणखी दुसरं म्हणजे आम्ही जास्तीत जास्त याचा डॉगला अँटी रेबीज डोस हे देत आहे, वॅक्सिनेशन प्रोग्राम चालवत आहे। त्याच्या अंतर्गत आम्ही कुत्र्यांना लसीकरण करतोय। तर त्या श्वानप्रेमींना आमच्याशी संपर्क साधण्यासाठी 022 25 47 54 28 या नंबरशी संपर्क साधावा। जे ड्राईव्ह आहे आमचं ते पूर्ण ठाण्यामध्ये चालणार आहे। जर तुम्ही जर या नंबरवरती आम्हाला कनेक्ट केलं तर आम्ही तुमच्या घरापर्यंत येऊ, तुमच्या सोसायटीजपर्यंत येऊ, अजून सगळ्या कुत्र्यांना आम्ही लसीकरण करू। खूप साऱ्या शहरामध्ये ही मोहीम आहे, जसे की औरंगाबाद झाली, मुंबई झाली, कोल्हापूर झाली, नाशिक झाले, असे खूप साऱ्या जागेवरती ही मोहीम चालू आहे। आता आमचा फोकस ठाण्यावरती आहे। अजून आम्हाला ठाणेला एक रेबीज फ्री सिटी बनवायचं आहे।